नमस्कार. ITIला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण सूचना. केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2025चे वेळापत्रक जाहीर झालेले आहे. महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्यातील शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेमधील ऑगस्ट 17, 2025ची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे आणि त्याचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे. अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल. तर काय ही ITIच्या प्रवेशासंदर्भात बातमी आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघू. महाराष्ट्रातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील ऑगस्ट 2025 सत्रासाठी प्रवेश सूचना. या प्रवेशासाठी अधिकृत संकेतस्थळ आहे admission.dvet.gov.in. तर राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत म्हणजेच CTSची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्याचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे. तर हे वेळापत्रक आपण सविस्तर या व्हिडिओमधून जाणून घेऊया. तर महाराष्ट्र शासनाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे आणि प्रवेश अर्ज भरणे दिनांक 15 मे 2025 ते 26 जून 2025 सायंकाळी 5 वाजतापर्यंत आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम दिनांक ही 26 जून 2025ला सायंकाळी 5 वाजतापर्यंत आहे. ऑनलाईन प्रवेश अर्जाचे निश्चितीकरण करणे, कन्फर्मेशन करणे ही प्रवेश प्रक्रिया म्हणजे अर्ज स्वीकृती केंद्रावर राज्यातील कोणत्याही शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये मूळ कागदपत्राच्या तपासणीनंतर प्रवेश अर्ज निश्चित केला जाईल, कन्फर्मेशन केल्या जाईल. याची सुद्धा अंतिम दिनांक ही 27 जून 2025ला सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. 15 मे 2025 पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्याची अंतिम दिनांक ही 27 जून 2025 आहे. पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसायनिहाय व संस्थानिहाय विकल्प सादर करणे आणि प्राधान्यक्रम सादर करणे हे सुद्धा 26 मे 2025 ते 27 जून 2025 या कालावधीपर्यंत आपल्याला करता येईल. म्हणजेच 26 मे 2025 ते 27 जून 2025 हे सुद्धा प्रवेश प्रक्रियासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. ट्रेड निहाय, ITI निहाय प्राधान्यक्रम म्हणजेच ऑप्शन आणि विकल्प भरणे हे आपल्याला कार्यवाही 27 जून 2025पर्यंत करणे आहे. ऑनलाईन अर्ज सादर केले, कन्फर्मेशन केले, त्यानंतर ट्रेड निहाय विकल्प भरणे हे आवश्यक प्रक्रिया आहे. त्याच्यासाठी आपल्याला संकेतस्थळावर नोंदणी क्रमांक म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्डद्वारे हे प्रवेश लॉग इन करून आपल्याला विकल्प भरता येईल आणि प्राधान्यक्रम देता येईल संस्थानिहाय आणि ट्रेड निहाय. त्यानंतर प्राथमिक गुणवत्ता यादी ही दिनांक 30 जून 2025ला सकाळी 11 वाजता प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध केल्या जाईल. या प्राथमिक गुणवत्ता यादीमध्ये उमेदवारांनी आपले नाव, रजिस्ट्रेशन नंबर हे योग्य तपासावे आणि त्यावर जर आपले नाव, रजिस्ट्रेशन नंबर, गुणानुक्रमांक यामध्ये काही बदल असेल आणि त्यावर आपल्याला हरकती नोंदवायच्या असेल तर आपण या गुणवत्ता यादीवर आणि अर्जातील माहितीमध्ये आपण बदल करू शकता. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा उमेदवार गुणवत्ता यादी बघत नाही आणि जर काही प्रवेश अर्जामध्ये बदल करावायचा असेल तर ही अंतिम संधी असते आणि त्यासाठी 2च दिवस असतात. तर 30 जून 2025 आणि 1 जुलै 2025 हे 2 दिवस आहेत आपल्यासाठी.
त्याचा आपण लाभ घ्यावा। त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी ही 3 जुलै 2025ला सायंकाळी 5 वाजतापर्यंत प्रसिद्ध केल्या जाईल आणि ही अंतिम गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जाईल आणि उमेदवाराला SMS द्वारे कळविल्या जाईल, याचीसुद्धा नोंद घ्यावी। तर अंतिम गुणवत्ता यादी ही 3 जुलै 2025ला सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रसिद्ध केल्या जाईल। अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ITIच्या प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणजेच पहिली प्रवेश फेरी। पहिली प्रवेश फेरीसाठी संस्थानिहाय व्यवसायनिहाय निवड यादी संकेतस्थळावर दिनांक 9 जुलै 2025ला सायंकाळी 5 वाजतापर्यंत प्रसिद्ध केल्या जाईल आणि ती उमेदवारांना SMS द्वारे कळविल्या जाईल दिनांक 9 जुलै 2025ला सायंकाळी 5 वाजेपर्यंत। आणि पहिल्या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी संस्थेमध्ये प्रत्यक्ष जाऊन आपल्या प्रवेशाची कार्यवाही करावयाची आहे। उमेदवाराने सादर केलेल्या पसंती क्रमांकाच्या पहिल्या विकल्पानुसार जर त्याला जागा अलॉट झाली असेल तर उमेदवाराला प्रवेश घेणे बंधनकारक आहे, अन्यथा तो केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या प्रवेश फेरीमध्ये सहभागी होऊ शकणार नाही, याचीसुद्धा नोंद घेणे आवश्यक आहे। तेव्हा पहिल्या प्रवेश फेरीसाठी ज्यांना जागा अलॉट झाली आहे अशांनी त्या संबंधित संस्थेमध्ये जाऊन आपले अर्जाचे आपले प्रवेश प्रक्रिया घ्यायची आहे। प्रवेश फेरीमध्ये पहिल्या प्रवेश फेरीमध्ये आपल्याला आपले प्रवेश निश्चित करावा लागेल उमेदवारांना। तर ही प्रवेश प्रक्रिया पहिल्या प्रवेश फेरीची दिनांक 10 जुलै 2025 ते 15 जुलै 2025 ही आहे। बऱ्याचदा उमेदवार शेवटच्या दिवशी प्रवेशाला येतात आणि बऱ्याच कारणाने ते प्रवेशापासून वंचित राहतात, तेव्हा उमेदवारांनी पहिल्या दिवशीपासूनच या प्रवेशाची कार्यवाही करावी। पहिली प्रवेश फेरी दिनांक 10 जुलै ते 15 जुलै या कालावधीत करावायची आहे। त्यानंतर या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा दुसरा टप्पा म्हणजे दुसरी प्रवेश फेरी। तर दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी ऑनलाईन पद्धतीने व्यवसायनिहाय संस्थानिहाय विकल्प प्राधान्य सादर करावायचा आहे, ते 10 जुलै 2025 ते 15 जुलै 2025। जर उमेदवार विकल्प बदलवत नसेल तर पहिल्या प्रवेश फेरीसाठी जे विकल्प होते त्याचा या निवड प्रक्रियेसाठी विचार केला जातो। तेव्हा विकल्प भरत असताना बऱ्याचदा उमेदवार 40 ते 50% मार्क असणारे उमेदवार हे जे ट्रेड आहेत अशा ट्रेडमध्ये आपला पसंती क्रमांक देतात, तेव्हा आपल्या गुणाचासुद्धा विचार करून आणि मागील वर्षीचा कटऑफ याचा विचार करून आपल्याला विकल्प सादर करावायचे आहे। ITIचे कुठलाही ट्रेड हा रोजगार मिळवून देणारा आहे, तेव्हा जास्त विचार न करता आपल्या गुणाचा विचार करून आपण प्राधान्यक्रम भरावे। तर दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी आपण विकल्प जर चेंज करायचे असतील तर 10 जुलै ते 15 जुलै ही कालावधी आहे। दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी संस्थानिहाय व व्यवसायनिहाय निवड यादी ही संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जाईल आणि ती उमेदवारांना SMS द्वारे कळविल्या जाईल। हे 22 जुलै 2025ला सायंकाळी 5 वाजेपर्यंत केल्या जाईल। आणि दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी प्रत्यक्ष प्रवेश हे 23 जुलै 2025 सकाळी 9 वाजेपासून तर 28 जुलै 2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही मुदत आहे। तर दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांनी त्याच्या पहिल्या 3 विकल्पानुसार जर त्याला जागा अलॉट झाली असेल तर त्याला दुसऱ्या प्रवेश फेरीमध्ये प्रवेश घेणे बंधनकारक आहे। तेव्हा आपल्याला मिळालेला ट्रेडनुसार आपले पहिले 3 विकल्प आहेत, पहिला, दुसरा आणि तिसरा, तर आपल्याला जागा निश्चित करावी लागेल, अन्यथा तो तिसऱ्या आणि चौथ्या प्रवेश फेरीपासून वंचित राहील, त्याला सहभागी होता येणार नाही। तर दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी 23 जुलै ते 28 जुलै या कालावधीमध्ये आपल्याला प्रवेश निश्चित करावायचा आहे। त्यानंतर या प्रवेश प्रक्रियेचा तिसरा टप्पा म्हणजे तिसरी प्रवेश फेरी। या तिसऱ्या प्रवेश फेरीमध्ये आपल्याला जर विकल्प चेंज करायचा असेल तर त्याची मुदत ही 23 जुलै ते 28 जुलै
2025 आहे. आणि तिसऱ्या प्रवेश फेरीची संस्थानिहाय व व्यवसायनिहाय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे आणि SMS द्वारे उमेदवारांना कळविणे हे 3 ऑगस्ट 2025ला सायंकाळी 5 वाजेपर्यंत केल्या जाईल. आणि तिसऱ्या प्रवेश फेरीचे प्रत्यक्ष प्रवेश हे दिनांक 4 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट या कालावधीमध्ये केल्या जाईल. तर तिसऱ्या प्रवेश फेरीमध्ये पहिल्या 5 विकल्पानुसार जर आपल्याला जागा अलॉट झाली असेल तर आपल्याला प्रवेश घेणे बंधनकारक आहे. पहिली, दुसरा, तिसरा आणि चौथा, 5वा विकल्पानुसार आपल्याला प्रवेश जर जागा अलॉट झाली आहे तर प्रवेश घेणे बंधनकारक आहे. अन्यथा तो 4थ्या प्रवेश फेरीमध्ये सहभागी होऊ शकणार नाही, याचीसुद्धा नोंद घ्यावी. तर तिसरी प्रवेश फेरी 4 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट. त्यानंतर केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा 4था टप्पा म्हणजे 4थी प्रवेश फेरी. आणि 4थ्या प्रवेश फेरीसाठी आपल्याला विकल्प प्राधान्यक्रम सादर करणे हे 4 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट या कालावधीमध्ये आपण करू शकता. किंवा पहिल्या प्रवेश फेरीमध्ये जे विकल्प असतील तेच आपल्याला या प्रवेश फेरीसाठी सुद्धा चालू शकतात. तर 4थ्या प्रवेश फेरीची संस्थानिहाय व व्यवसायनिहाय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जाईल 13 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजेपर्यंत आणि ते उमेदवारांना SMS द्वारे कळविल्या जाईल. म्हणजेच 4थ्या प्रवेश फेरीची जे कार्यवाही आहे ती 14 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट या कालावधीमध्ये करावयाची आहे. आणि 4थ्या प्रवेश फेरीमध्ये उमेदवारांनी कुठल्याही विकल्पानुसार जर त्याला जागा मिळाल्यास ती जागा निश्चित करावा लागेल, कारण ही आपली अंतिम फेरी असते 4थी प्रवेश फेरी, ज्यामध्ये आपल्या सर्व जे आहे कॅटेगरीनुसार यामध्ये जागांचे वाटप होत असतात. तर ही 4थी प्रवेश फेरी 19 ऑगस्टला संपेल. त्यानंतर या 4थ्या प्रवेश फेरीपर्यंत ज्यांचे नंबर लागलेले नाही किंवा असे बरेच उमेदवार ज्यांनी विहित मुदतीत प्रवेश अर्ज सादर केला नाही अशा उमेदवारांसाठी एक संधी म्हणजेच समुपदेशन फेरी, यालाच स्पॉट ॲडमिशनसुद्धा म्हणतात. तर यासाठी सुद्धा ऑनलाईन अर्ज प्रवेश अर्ज भरावा लागेल. त्याला अर्जात दुरुस्ती करणे, प्रवेश अर्ज शुल्क भरणे ही कार्यवाही आपल्याला 3 जुलै 2025 ते 27 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये आपल्याला करावायचे आहे. नव्याने ऑनलाईन अर्ज भरणे आणि प्रवेश अर्ज निश्चित करणे. जे उमेदवार कुठल्याही कारणाने प्रवेश अर्ज भरले नाही अशांसाठी ही संधी आहे. ज्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरले आहे परंतु त्यांचे कुठल्याही फेरीमध्ये नंबर लागला नाही अशा उमेदवारांना पुन्हा अर्ज सादर करण्याची गरज नाही. तेच त्यांचे अर्ज स्पॉट ॲडमिशनसाठी म्हणजेच संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी मध्ये चालते, याचीसुद्धा नोंद घ्यावी. तर संस्थास्तरीय समुपदेशन फेरी ही 21 ऑगस्टला याची सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील रिक्त जागा या संकेतस्थळावर प्रकाशित केल्या जाईल. हे 21 ऑगस्ट 2025ला सायंकाळी 5 वाजेपर्यंत. त्यानंतर समुपदेशन फेरीसाठी जे उमेदवार पात्र असतील किंवा नव्यानं अर्ज भरलेल्या उमेदवारांची समुपदेशन फेरीसाठी एकत्रित गुणवत्ता यादी ही 21 ऑगस्ट 2025ला सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रसिद्ध होईल आणि ते उमेदवारांना SMS द्वारे कळविल्या जाईल. तर जे नोंदणीकृत उमेदवार आहेत अशा उमेदवारांना संस्थेतील उमेदवारांनी म्हणजे जे प्रवेशित उमेदवार आहेत, नोंदणीकृत तथा अप्रवेशित उमेदवार ज्यांचे प्रवेश झाले नाही असे उमेदवार यांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये किंवा खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संस्थानिहाय व व्यवसायनिहाय निवड झालेल्या म्हणजे निहाय रिक्त जागा त्याचा अभ्यास करायचा आहे आणि त्या संस्थास्तरीय प्रवेश फेरीसाठी आपल्या प्रवेश खात्यात लॉगिन करून आपल्याला शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये समुपदेशन फेरीकरता नोंदणी करणे आहे. म्हणजेच ज्या उमेदवारांना ज्या ज्या ITIमध्ये आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे त्या ITIसाठीची आपल्याला रजिस्ट्रेशनची कार्यवाही करावायची आहे आणि त्यासाठी आपल्या खात्यामध्येच लॉग इन करून आपल्याला शासकीय किंवा कुठल्याही प्रवेश औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये
नोंदणी करावी लागेल. तर ही कार्यवाही 22 ऑगस्ट ते 23 ऑगस्टला करावयाची आहे. त्यानंतर संगणक प्रणालीमध्ये संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी संस्थानिहाय गुणवत्ता यादी प्रकाशित करणे, समुपदेशन फेरीसाठी वेळ व दिनांक बहाल करणे आणि याबाबत उमेदवारांना त्यांच्या प्रवेश खात्यात SMS द्वारे माहिती देणे ही कार्यवाही 24 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजतापर्यंत केल्या जाईल. आणि त्यानंतर दिलेला वेळ, दिलेली दिनांक यावेळी हजर असलेल्या उमेदवारांना त्यांच्या गुणवत्ता क्रमांकानुसार समुपदेशन फेरीकरिता बोलवल्या जाईल आणि प्रवेशाकरता उपलब्ध जागा, उमेदवाराची मागणी, उमेदवाराची अर्हता या आधारावर प्रवेशाच्या जागाचे वाटप केल्या जाईल. ही कार्यवाही आपल्याला 25 ऑगस्ट 2025 ते 26 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये करावायची आहे. आणि ही कार्यवाही करत असताना आपल्याला 25 आणि 26 ऑगस्टला आपल्याला आपण दिलेली वेळ आणि दिलेली दिनांक या साठी उमेदवारांनी ज्या संस्थेकरता रजिस्ट्रेशन केला होता त्या संस्थेमध्ये जाऊन आपल्याला प्रत्यक्ष कार्यवाही करावायची आहे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन. तर 25 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट या कालावधीमध्ये आपण प्रत्यक्ष ज्या औद्योगिक संस्थेमध्ये आपण स्पॉट ॲडमिशनसाठी रजिस्ट्रेशन केला होता त्या ITIमध्ये जाऊन प्रवेशाची कार्यवाही करावायची आहे. तर आपल्याला यासाठी त्या संस्थेमध्ये ऑनलाईन हजेरी लावावी लागते, रजिस्ट्रेशन करावे लागते आणि त्यानंतर तिथेच उपस्थित राहून आपली निवड यादी जी प्रसिद्ध होते आणि हजर असलेले उमेदवार यांचे प्रेझेंटी घेऊन पुन्हा ऑनलाईन पद्धतीनेच मेरिट लिस्टनुसार प्रवेश दिला जातो. कुठलेही संस्थानीय प्रवेश हे ITIमध्ये कुठल्याही पद्धतीने होत नाही. तर हे जे SOP असते प्रवेशाची SOP त्यानुसार संस्थास्तरीय प्रवेश फेरीमध्ये स्पॉट ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया घेतली जाते. तेव्हा कोणत्याही भूलपातांना बळी न पडता प्रत्यक्ष ज्या संस्थेमध्ये रिक्त जागा आहे त्याचा अभ्यास करावा. आपल्या लॉगिन खात्यामध्ये जाऊन आपण माहिती जाणून घेऊ शकता आणि संबंधित ITIमध्ये आपण रजिस्ट्रेशन करू शकता. तर या पद्धतीनं आपल्याला स्पॉट ॲडमिशनमध्ये प्रवेश घ्यावायचा आहे. त्यानंतर प्रवेश प्रक्रियेचा तपशीलमध्ये खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील संस्था स्तरावरील प्रवेश हे 10 जुलै 2025 पासून सुरू होतील ते प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम दिनांकापर्यंत खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया राहील. तर या व्हिडिओमध्ये आपण ITIच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक हे सविस्तरपणे जाणून घेतले आहे आणि ITIच्या या प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होत असताना आपण संबंधित ITIमध्ये जाऊन संबंधित जे प्रवेश कमिटी आहे त्यांच्याकडून माहिती जाणून घ्यावी आणि कोणत्याही भूलपातांना बळी पडू नये. ITIला प्रवेश घेत असताना सर्व मूळ दस्तऐवज, त्याचे 2 झेरॉक्स प्रतीचे बंच आणि प्रवेशासाठी लागणारी फीस घेऊन आपण संबंधित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेशाची कार्यवाही करावी. तर चला मग ITIला प्रवेश घ्यायला आणि आपले भविष्य उज्ज्वल करण्यासाठी. ITIच्या प्रवेशासंबंधात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. 10वीला कमी मार्क मिळाले चिंता करू नका, घ्या कौशल्य शिक्षणाचा ध्यास, करू बेरोजगारीवर मात. कुठेही प्रवेश घेण्या अगोदर नजीकच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये भेट द्या. संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर आपले 17 ऑगस्ट 2025 केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये स्वागत करीत आहे. धन्यवाद.